मुंबईचा नवरा आणि हे लेकरं. माझं मॉर्निंग रुटीन म्हणजे हेच. सकाळी उठायचं, डब्बा करायचा, शिवमला सोडून यायचं आणि घरी आल्यानंतर सगळं काम आवरायचं. सूर्य, चंद्र, तारे ह्यांच्याशी माझा लांब लांबपर्यंत संपर्कच नाही. कधी सूर्य उगतो आणि कुठून उगतो हे सुद्धा मी आजकाल विसरून जायला लागले. चंद्र, तारे तर लांबच राहिलं. आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो तिथल्या फणसाला छान अशा आज फणस लागले होते. येता नजरेस पडले आणि खूप जास्त फुलं सापडून झाल्यानंतर मला एकच फुल आज सापडलं होतं. सगळे गणपतीनं घेतले होते काही की आज फुलं. त्याच्यानंतर चांगलं वरी सूर्य आला. अपार्टमेंटमध्ये चक्कर मारता मारता खूप छान असं सूर्यदेवाने दर्शन दिलं. घरी आल्यानंतर थोडा स्वतःसाठी चहा बनवून घेतला आणि मग काय माझी छोटी मम्मी माझ्यासोबत बसली आणि मला असं खाऊ घालायला लागली. रोज माझं मॉर्निंगचं रुटीन म्हणजे हेच. उठायचं, डब्बा करायचा, शिवमला सोडून यायचं किंवा धनी सोडून येतात आणि मग घरी बसायचं आणि मग घरचं काम आवरायचं. रोज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळीपर्यंत अगदी घरातल्याच कामात मी इतकी गुंतून जाते की सूर्य कुठून उगतो आणि कुठं मावळतो हे सुद्धा विसरून जायला लागले. खरं तर मला सुद्धा कधी कधी वाटतंय मी खूपच जास्त काही विसरून जायला लागले.